नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या तासांमध्ये आपल्या अभ्यासक्रमासाठी ठेवलेले जे काही वेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था आहेत तर त्या सहकारी संस्थांपैकी पतपुरवठा सहकारी संस्था आणि सेवा सहकारी संस्था किंवा विविध कार्यकारी सहकारी संस्था या दोन संस्थांसंदर्भात आपण सविस्तर अशा प्रकारची जी काही माहिती आहे तर ती माहिती अभ्यासलेली आहे की पतपुरवठा सहकारी संस्था म्हणजे काय, या संस्था कोण स्थापन करत असतात, कोणत्या भागामध्ये स्थापन केल्या जातात, कोणत्या स्तरावर स्थापन केले जातात, तर त्या संदर्भातली माहिती पाहिलेली आहे. या पतपुरवठा करणाऱ्या संस्था स्थापन केल्यानंतर त्या संस्था आपले जे काही सभासद आहेत तर त्या सभासदांसाठी कुठल्या प्रकारची कार्य पार पडत असतात तर त्या कार्यासंदर्भात सुद्धा सविस्तर अशा प्रकारची जी काही माहिती आहे तर ती माहिती आपण अवगत केलेली आहे, मिळवलेली आहे. त्यानंतर दुसरी संस्था आपण अभ्यासलेली आहे सेवा सहकारी संस्था. या संस्थेलाच विविध कार्यकारी सहकारी संस्था म्हणून ओळखलं जातं. तर सेवा सहकारी संस्था म्हणजे काय, या संस्था कोण स्थापन करत असतात, का स्थापन केले जात असतात आणि या संस्था स्थापन केल्यानंतर त्या संस्था आपले जे काही सभासद आहेत तर त्या सभासदांसाठी कुठल्या प्रकारची कार्य पार पडत असतात तर त्या कार्यासंदर्भात सविस्तर अशा प्रकारची जी काही माहिती आहे तर ती माहिती आपण अभ्यासलेली आहे, पाहिलेली आहे. तर यानंतर विद्यार्थी मित्र आपल्या अभ्यासक्रमासाठी ठेवलेली जी काही तिसरी सहकारी संस्था आहे तर ती संस्था आपल्याला अभ्यासायची. त्या संस्थेचं नाव आहे प्रक्रिया सहकारी संस्था. मग आपण पाहिलं की आपल्या भारतामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय, कारण आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे, शेतीप्रधान देश आहे, त्यामुळे शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेती व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं जे काही प्रमाण आहे तर ते प्रमाण आपल्या देशामध्ये प्रचंड आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की शेती व्यवसायामध्ये शेतकऱ्यांना पूर्णवेळ रोजगार प्राप्त होत नाही. त्यात पुन्हा आपला जो काही भारतीय शेतकरी आहे तर तो शेतकरी काय करत आहे, शेती कसवण्याचे जे काही दोन पद्धती आहेत, पारंपरिक पद्धतीनं शेती कसवणं आणि दुसरा प्रकार आहे आधुनिक पद्धतीनं शेती कसवणं. तर आधुनिक पद्धतीनं शेती कसवण्यासाठी प्रचंड भांडवल किंवा निधी आवश्यक असतो आणि तेवढं भांडवल किंवा निधी आपल्या भारतीय शेतकऱ्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे भारतीय शेतकऱ्याला अनेक वेळा आपला जो काही शेती व्यवसाय तर तो शेती व्यवसाय हा पारंपरिक पद्धतीनं करावा लागतो. म्हणजे आपल्या पूर्वजांना ज्या साधनांच्या आधारे शेती कसवलेली आहे किंवा शेती पिकवलेली आहे तर त्याच साधनांच्या आधारे शेती कसवावी लागते, पिकवावी लागते. म्हणजे बैलांचा आणि लाकडी अवजारांचा शेतीमध्ये वापर करावा लागतोय, घरचीच बियाणं शेतीमध्ये वापरावी लागतात, रासायनिक खतांचा वापर करण्यासाठी पैसा उपलब्ध नाही आणि कीटकनाशक वापरण्यासाठी सुद्धा पैसा उपलब्ध नाही. विज्ञानानं तयार केलेली जी काही अवजारं आहेत तर ती अवजारं प्राप्त करून त्याच्या साह्यानं शेतीची मशागत करण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांकडे पैसा उपलब्ध नाही. त्यामुळे आपण पाहतो हा जो काही भारतीय शेतकरी आहे तर तो शेतकरी आपली जी काही शेती आहे तर ती शेती ही पारंपरिक पद्धतीनं करत आहे. आपल्या पूर्वजांना ज्या पद्धतीनं शेती कसवलेली आहे किंवा शेती पिकवलेली आहे तर त्याच पद्धतीनं आपला हा भारतीय शेतकरी आज देखील शेती कसवीत आहे, शेती पिकवित आहे. त्यामध्ये पुन्हा या भारतीय शेतकऱ्यांना आपल्या शेतीमधून जे काही उत्पादन घेतलेलं असतं तर त्या उत्पादनावर तो कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करता काय करत असतो, त्याची बाजारपेठेमध्ये विक्री करत असतो. कारण प्रक्रिया करण्यासाठी ज्या प्रक्रिया यंत्राची आवश्यकता असते किंवा प्रक्रिया क्षेत्राची आवश्यकता असते तर ते क्षेत्र भारतामध्ये तितकंसं उपलब्ध नसल्यामुळं किंवा शेतकऱ्यांकडे पैसा उपलब्ध नसल्यामुळं प्रक्रिया करण्यासाठी जी काही यंत्रसामुग्री आवश्यक असते तर ती यंत्रसामुग्री हे भारतीय शेतकरी प्राप्त करू शकत नाहीत, उपलब्ध करू शकत नाहीत. त्यामुळे उत्पादित केलेला जो काही शेतमाल आहे तर तो शेतमाल भारतीय शेतकऱ्याला काय करावा लागतो, कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करता त्याची बाजारपेठेमध्ये विक्री करावी लागते. आणि जर शेतमालावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करता त्याची बाजारपेठेमध्ये विक्री केली तर त्या शेतमालाला मिळणारी जी काही किंमत आहे तर ती किंमत अति अल्प असते, तुटपुंजी असते आणि मग मिळणार जे काही उत्पन्न आहे तर त्या उत्पन्नामधून त्याचा जो काही शेती व्यवसायावर किंवा त्याच्या शेतीवर झालेला जो काही खर्च आहे तर तो खर्च सुद्धा अनेक वेळा भरून निघत नाही. आणि मग शेतकरी आपल्या शेतीमधून वेगळ्या प्रकारच्या शेतमालाचं उत्पादन घेत असतो. तो शेतमाल त्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करता तो शेतमाल कोण खरेदी करत असतात, हे दलाल किंवा खाजगी व्यापारी खरेदी करत असतात. आणि मग हे दलाल किंवा खाजगी व्यापारी काय करत असतात, त्या शेतमालावर प्रक्रिया करत असतात आणि प्रक्रिया करून वेगळे पदार्थ निर्माण करत असतात. आणि निर्माण केलेले जे काही पदार्थ आहेत तर त्या पदार्थांची स्वदेशीय बाजारपेठांमध्ये आणि वेळ प्रसंगी निर्यात करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये त्या पदार्थांची विक्री करत असतात. आणि मग त्याला मिळणार जी काही किंमत आहे तर ती किंमत प्रचंड असते. मग हा प्रचंड किंमत मिळाल्यामुळे होणारा जो काही फायदा आहे तर तो फायदा कोणाला होतोय, या दलालांना किंवा मध्यस्थांना किंवा हे जे काही खाजगी व्यापारी आहेत तर त्या खाजगी व्यापाऱ्यांना हा फायदा होतोय. आणि जो शेतमालाचं उत्पादन घेतोय तर त्या
शेतकऱ्याला मात्र या फायद्यापासून काय व्हावं लागतंय, वंचित राहावं लागतंय, दूर राहावं लागतंय. तेव्हा हा जो काही भारतीय शेतकरी आहे की जो शेतकरी आपल्या शेतीमधून वेगळ्या प्रकारच्या शेतमालाचं उत्पादन घेत असतो, तर त्या शेतकऱ्याला शेतमालावर प्रक्रिया करता यावी, वेगळे पदार्थ निर्माण करता यावेत आणि त्याची स्वदेशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विक्री करून प्रचंड अशा प्रकारची जी काही आर्थिक प्राप्ती आहे तर ती आर्थिक प्राप्ती करता यावी, यासाठी या शेतकऱ्यांना संघटित होऊन काय करणं आवश्यक आहे, तर वेगळ्या प्रकारच्या शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या जे काही संस्था आहेत तर त्या संस्था स्थापन करणं आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे. मग हा जो काही शेतकरी आहे, मग या ठिकाणी प्रक्रिया सहकारी संस्थांच्या अभावामुळे काय होत आहे, शेतकऱ्याचा आणि जो काही ग्राहक वर्ग आहे की शेतकऱ्याकडून कमी किमतीनं शेतमाल खरेदी केला जातोय आणि त्या शेतमालावर मग हे दलाल, खाजगी व्यापारी किंवा मध्यस्थ काय करतात, प्रक्रिया करतात, वेगळे पदार्थ निर्माण करतात आणि निर्माण केलेले पदार्थ किंवा वस्तू कोणाला विक्री करत असतात, तर ग्राहकांना विक्री करत असतात. तेही कसं प्रचंड दरानं विक्री करत असतात. म्हणजे पिळवणूक कोणाची होते, या ठिकाणी शेतकऱ्यांची आणि ग्राहकांची पिळवणूक होते आणि फायदा कोणाचा होतो, तर जो दलाल आहे किंवा मध्यस्थ आहे किंवा खाजगी व्यापारी आहे, तर या मध्यस्थाचा किंवा खाजगी व्यापाऱ्याचा आणि दलालाचा या ठिकाणी प्रचंड अशा प्रकारचा जो काही फायदा आहे तर तो फायदा होतोय. तेव्हा शेतकऱ्यालाही फायदा मिळावा आणि जो ग्राहक वर्ग आहे तर त्याला सुद्धा आवश्यक असणारे जे काही जीवनावश्यक वस्तू आहेत किंवा शेतीमधून प्राप्त होणारे जे काही अन्नधान्य आहे तर ते अन्नधान्य किंवा त्यावर प्रक्रिया करून निर्माण केले जाणारे जे काही वेगळे पदार्थ आहेत तर ते पदार्थ माफक दरामध्ये प्राप्त व्हावेत, यासाठी काय तर या शेतकऱ्यांना संघटित होऊन प्रक्रिया सहकारी संस्था ज्या आहेत तर त्या संस्था स्थापन करणं आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे. म्हणून या प्रक्रिया सहकारी संस्था काय करत असतात, ग्राहकांना जास्तीत जास्त समाधान मिळावं, ग्राहकांना जास्तीत जास्त आनंद मिळावा म्हणून शेतकऱ्यांना उत्पादित केलेला जो काही शेतमाल आहे किंवा व्यापारी माल आहे तर त्यावर प्रक्रिया करून वेगळे पदार्थ निर्माण करण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य या प्रक्रिया सहकारी संस्था पार पाडत असतात. म्हणून या प्रक्रिया सहकारी संस्थेची व्याख्या अशी केलेली आहे की ग्राहकांना प्रचंड समाधान मिळावं किंवा मोठ्या प्रमाणावर समाधान मिळावं आणि आवश्यक असणार म्हणजे शेतकऱ्याला उत्पादित केलेलं जे काही शेतमाल आहे किंवा व्यापारी माल आहे तर त्या शेतमालावर किंवा व्यापारी मालावर प्रक्रिया करून वेगळे पदार्थ निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना संघटित होऊन ज्या संस्था स्थापन केलेल्या असतात तर त्या संस्थेला प्रक्रिया सहकारी संस्था असं म्हटलं जातं. म्हणजे जो ग्राहक वर्ग आहे तर त्या ग्राहक वर्गाला प्रचंड किंवा मोठ्या प्रमाणावर समाधान मिळावं यासाठी शेतकऱ्यांना उत्पादित केलेलं जे काही अन्नधान्य आहे तर त्या अन्नधान्यावर प्रक्रिया करून वेगळे पदार्थ निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना संघटित होऊन स्थापन केलेली जी काही संस्था असते तर त्या संस्थेला काय म्हटलं जातं, प्रक्रिया सहकारी संस्था असं म्हटलं जातं. दुसरी या प्रक्रिया सहकारी संस्थेची व्याख्या अशी केलेली आहे की शेतकऱ्यांना उत्पादित केलेल्या शेतमालावर प्रक्रिया करणं हा मुख्य उद्देश ज्या सहकारी संस्थेचा असतो तर त्या सहकारी संस्थेला काय म्हटलं जातं, प्रक्रिया सहकारी संस्था असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं म्हणजे शेतमालावर प्रक्रिया करणं हा मुख्य उद्देश ज्या सहकारी संस्थेचा असतो तर त्या संस्थेला प्रक्रिया सहकारी संस्था असं म्हटलं जातं. मग या प्रक्रिया सहकारी संस्था स्थापन केल्यानंतर या संस्था काय करत असतात तर शेतकऱ्यांना उत्पादित केलेला जो काही शेतमाल आहे तर त्या शेतमालावर वेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया करत असतात आणि मग निर्माण केलेले जे काही पदार्थ आहेत तर त्या पदार्थांची स्थानिक बाजारपेठांमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विक्री करून प्रचंड उत्पन्न मिळवून देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य या संस्था पार पडत असतात. मग या ज्या काही संस्था तर या संस्था काय करतात, समजा शेतकरी आपल्या शेतीमधून ऊसाचं उत्पादन घेत असतो, त्या ऊसावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करता जर त्याची बाजारपेठेमध्ये विक्री केली तर त्या ऊसाला कमी किंमत मिळत असते. परंतु याच ऊसावर प्रक्रिया करून जर साखर निर्माण केली किंवा गुळ निर्माण केला तर त्याला स्वदेशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा प्रचंड मागणी असते. त्यामुळे त्या साखरेला आणि गुळाला मिळणारी जी काही किंमत आहे तर ती किंमत जास्त असते. परंतु या ऊसावर प्रक्रिया करण्यासाठी काय तर साखर कारखान्याची आवश्यकता असते आणि साखर कारखाना उभारण्यासाठी प्रचंड भांडवलाची आवश्यकता असते आणि ते भांडवल एक किंवा दोन शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसतं. म्हणून अनेक शेतकऱ्यांनी संघटित होऊन काय करणं आवश्यक असतं तर सहकार तत्वावर हे जे काही साखर कारखाने आहेत तर ते साखर कारखाने स्थापन करणं आवश्यक असतं, महत्त्वाचं असतं. त्यानंतर आपण पाहिलं की आपला जो काही भारतीय शेतकरी आहे तर तो शेतकरी आपल्या शेतीमधून कापसाचं उत्पादन घेत असतो. त्या कापसावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करता त्याची बाजारपेठेमध्ये विक्री केली तर त्या कापसाला मिळणारी जी काही किंमत आहे तर ती किंमत कमी मिळत असते. परंतु त्याच कापसावर प्रक्रिया करून त्यामधली सरकी वेगळी केली आणि त्या कापसाचे व्यवस्थित असे गठ्ठे बांधले आणि त्याचबरोबर त्याच्यावर प्रक्रिया करून
सूत निर्माण केलं आणि त्या सुतावर प्रक्रिया करून कापड निर्माण केलं तर निश्चित त्या कापडाला मिळणारी जी काही किंमत आहे तर ती किंमत प्रचंड असते आणि त्यामुळं शेतकऱ्याच्या शेतमालाला जी काही किंमत आहे तर ती किंमतसुद्धा मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत असते. तेव्हा हे जे काही कापसावर प्रक्रिया करून जे काही कापड निर्माण केलं जातं तर हे कापड निर्माण करण्यासाठी सूतगिरणीची आवश्यकता असते आणि ही सूतगिरणी स्थापन करण्यासाठी किंवा उभारण्यासाठी प्रचंड निधी किंवा भांडवल आवश्यक असतं आणि तेवढा निधी किंवा भांडवल एक दोन शेतकऱ्याकडे उपलब्ध नसतं आणि म्हणून अनेक शेतकऱ्यांना संघटित होऊन काय करणं आवश्यक असतं तर या सहकारी तत्वावरील काही सूतगिरण्या आहेत तर त्या गिरण्या स्थापन करणं आवश्यक असतं, महत्त्वाचं असतं. त्यानंतर शेतकरी आपल्या शेतीमधून आपण पाहिलं की वेगळ्या प्रकारचे जे काही फळबाग आहेत तर त्या फळबागाचं उत्पादन घेत असतात, मोसंबीचं उत्पादन घेत असतात, संत्र्याचं उत्पादन घेत असतात. त्याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करता त्या मोसंबीची संत्र्याची बाजारपेठेमध्ये विक्री केली तर त्याला मिळणारी किंमत कमी असते, परंतु त्याच्यावर प्रक्रिया करून जर त्यापासून ज्यूस निर्माण केला, रस निर्माण केला आणि त्याची जर बाजारपेठेमध्ये विक्री केली तर निश्चित त्याला मिळणारी जी काही किंमत आहे तर ती किंमत जास्त मिळत असते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या फळबागांवर प्रक्रिया जे काही फळबागा निर्माण केलेले असतात किंवा उभारलेले असतात आणि त्यामधून जे काही फळाचं उत्पादन घेतलेलं असतं, संत्र्याचं उत्पादन घेतलेलं असतं, मोसंबीचं उत्पादन घेतलेलं असतं तर त्यावर प्रक्रिया करून रसाची निर्मिती करण्यासाठी या प्रक्रिया संस्था स्थापन करणं आवश्यक असतं, महत्त्वाचं असतं आणि त्या संस्था स्थापन करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना संघटित होणं किंवा एकत्र येणं महत्त्वाचं असतं. त्यानंतर आपण पाहिलं की जे काही शेतकरी आहेत तर शेतकरी आपल्या शेतीमधून काय करत असतात, कडधान्याचं उत्पादन घेत असतात. म्हणजे वेगळ्या प्रकारचे जे काही तुरी आहे, त्यानंतर हरभरा आहे तर यासारखी जी काही कडधान्य आहे तर त्या कडधान्याचं उत्पादन घेत असतात आणि यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करता जर त्या कडधान्याची बाजारपेठेमध्ये विक्री केली, म्हणजे मुगाची विक्री केली, हरभऱ्याची विक्री केली, तुरीची विक्री केली तर त्याला कमी किंमत मिळत असते, परंतु त्या कडधान्यावर प्रक्रिया करून डाळीची निर्मिती केली तर त्याला प्रचंड किंमत मिळत असते, परंतु त्यावर प्रक्रिया करण्यासाठी डाळ मिलची आवश्यकता असते आणि ती डाळ मिल स्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल किंवा निधी आवश्यक असतो. म्हणून अनेक शेतकऱ्यांना संघटित होऊन काय करणं आवश्यक असतं तर अशा प्रकारचे जे काही डाळ मिल आहेत तर त्या डाळ मिल स्थापन करणं आवश्यक असतं, महत्त्वाचं असतं. त्यानंतर शेतकरी आपल्या शेतीमधून वेगळ्या प्रकारचे जे काही तेलबिया आहेत तर त्या तेलबियांचं उत्पादन घेत असतात, करडईचं उत्पादन घेत असतात, सूर्यफुलाचं उत्पादन घेत असतात, जवसाचं उत्पादन घेत असतात, शेंगदाण्याचं उत्पादन घेत असतात आणि या तेलबियांवर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करता जर त्यांची बाजारपेठेमध्ये विक्री केली तर त्या तेलबियांना मिळणारी जी काही किंमत आहे तर ती किंमत कमी मिळत असते, परंतु या तेलबियांवर प्रक्रिया करून तेलाची निर्मिती केली तर ते खाद्यतेलाला बाजारपेठेमध्ये प्रचंड अशा प्रकारची जी काही मागणी आहे तर ती मागणी असते आणि त्यासाठी ही प्रक्रिया करण्यासाठी तेलगिरण्या स्थापन करणं महत्त्वाचं असतं आणि त्या तेलगिरण्या स्थापन करण्यासाठी प्रचंड भांडवल किंवा निधी आवश्यक असतो आणि ते भांडवल किंवा तो निधी प्राप्त करण्यासाठी अनेक शेतकरी संघटित होणं आवश्यक असतं, महत्त्वाचं असतं आणि मग तो निधी गोळा होतो आणि त्या निधीमधून या तेलगिरण्या उभारणं शक्य होतं असतं. तर अशा पद्धतीनं शेतकरी आपल्या शेतीमधून वेगळ्या प्रकारचं जे काही शेतमालाचं उत्पादन घेत असतात त्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करता जर त्याची बाजारपेठेमध्ये विक्री केली तर त्याला कमी किंमत मिळत असते आणि जर त्या शेतमालावर प्रक्रिया करून वेगळे पदार्थ निर्माण करून जर त्याची बाजारपेठेमध्ये विक्री केली तर त्याला जास्त किंमत मिळत असते. तर त्यासाठी या जे काही प्रक्रिया संस्था आहेत तर त्या प्रक्रिया सहकारी संस्था आवश्यक असतात, महत्त्वाचे असतात, परंतु या प्रक्रिया सहकारी संस्था ह्या विशाल आकाराच्या असतात, मोठ्या आकाराच्या असतात, मोठ्या प्रमाणावर यंत्रसामुग्री आवश्यक असते, कार्यशाळा आवश्यक असतात, गोदामं आवश्यक असतात, वाहनं आवश्यक असतात आणि इमारत आवश्यक असते, जमीन आवश्यक असते. तर ही सर्व साधन संपत्ती प्राप्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची किंवा निधीची आवश्यकता असते आणि म्हणून अनेक शेतकरी संघटित होऊन काय करत असतात तर अशा प्रक्रिया सहकारी संस्था ज्या आहेत तर त्या संस्था स्थापन करत असतात. तर याप्रमाणे या प्रक्रिया सहकारी संस्था स्थापन केल्यानंतर त्या संस्था काय करत असतात तर आपल्या सभासद शेतकऱ्यांना उत्पादित केलेला जो काही शेतमाल आहे तर त्या शेतमालावर प्रक्रिया करून वेगळे पदार्थ निर्माण करण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पाडत असतात.